बातमी अमरावतीमधून. अमरावतीत आरोग्य व्यवस्थेचा बट्ट्याबोळ उडालाय. दुर्घटनेनंतर नवजात शिशु अतिदक्षता कक्षाला टाळे लावण्यात आले. पहाटे जन्मलेलं बाळ उपचाराविना रुग्णालयातून परत आले. आईची प्रकृती मात्र चिंताजनक आहे. तर बाळाला घेऊन खासगी रुग्णालयात धाव घेण्यात आला. अतिशय धक्कादायक अशी घटना अमरावतीमधून पुन्हा एकदा समोर येते आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेच्या कारभारावरती आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. अमरावतीत आरोग्य व्यवस्थेचा बट्ट्याबोळ उडालाय. दुर्घटनेनंतर नवजात शिशु अतिदक्षता कक्षाला टाळे लावण्यात आलेत. पहाटे जन्मलेलं बाळ उपचाराविना रुग्णालयातून परतलेत. आईची प्रकृती आता त्यामध्ये चिंताजनक आहे. बाळाला घेऊन खासगी रुग्णालयामध्ये धाव. या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सूरज दहाट आपल्यासोबत जोडले. सूरज, आपण पाहतोय अमरावतीमध्ये आरोग्य व्यवस्थेचा खरं तर बट्ट्याबोळ उडालाय. धक्कादायक अशा घटना आपण ऐकतोय आणि दुर्घटनेनंतर नवजात शिशु अतिदक्षता कक्षाला टाळे लावलेत. पहाटे जन्मलेल्या बाळाला उपचार करण्यात आला नाही आणि उपचाराविना रुग्णालयातून परत यावं लागलं. काय ताजे अपडेट, ही घटना नेमकी कशी घडली? कारण आपल्याला माहितीच आहे की 2 दिवसापूर्वी अमरावतीच्या अतिदक्षता विभागाला या ठिकाणी व्हेंटिलेटरमध्ये आग लागली होती. त्यामुळे जळून पूर्णपणे साधारणतः 7 ते 8 वर्षाची जळून आग झाल्यानंतर जर पाहिजे त्या ठिकाणी रुग्णांची आता मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. नेहरू पिंगळे येथील खान नामक जी महिला प्रसूतीसाठी या ठिकाणी आलेली होती. त्यांची प्रसूती पहाटे 5 वाजता झाल्यानंतर जर पाहिलं तर बाळाची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे जर पाहिलं तर या ठिकाणी खरं तर अतिदक्षता विभागामध्ये बाळाला ठेवण्याची या ठिकाणी आवश्यकता होती. मात्र या संपूर्ण या घटनेला 2 दिवस उलटून गेले तरी देखील संपूर्ण नवीन मशिनरी आल्या नसल्यामुळे त्या ठिकाणी ते कक्ष या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे. आणि जर पाहिलं तर खासगी रुग्णालयामध्ये त्या जिल्हा सिव्हिल रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्यांना सांगितलेलं की खासगी रुग्णालयामध्ये जाऊन तुम्ही उपचार घ्या. त्यामुळे जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात आरोग्य व्यवस्थेचा बट्ट्याबोळ झाला तर या ठिकाणी एकूणच या ठिकाणी दिसून येत आहे. प्रसूतीसाठी जर पाहिलं तर संपूर्ण जिल्ह्याभरातून ग्रामीण भागातून या ठिकाणी 14 तालुक्यातून महिला येतात आणि दररोज शेकडो डिलिव्हरी महिलांच्या या ठिकाणी प्रसूती होत असतात. मात्र जर पाहिलं तर या ठिकाणी कुठल्याही प्रकारे या ठिकाणी महिला रुग्णांना ज्या या ठिकाणी सुविधा मिळत नसल्याची ओरड जी आहे 2 दिवसापूर्वीच या ठिकाणी केली होती. आज जर पाहिलं तर त्याचा नमुना त्या ठिकाणी पाहायला मिळाला. त्या बाळाची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे जर पाहिलं तर त्यांना जर पाहिलं या ठिकाणी खासगी रुग्णालयामध्ये जाण्याची वेळ आली. त्यामुळे अमरावतीची आरोग्य व्यवस्था या ठिकाणी अपघातानंतर जर पाहिलं तर पूर्णपणे कोलमडली असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. नक्कीच सूरज, खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी. तर दुर्घटनेनंतर नवजात शिशु अतिदक्षता कक्ष बंद करण्यात आले आणि अमरावतीमध्ये आता गंभीर असे प्रश्न उपस्थित होत आहेत की आरोग्य व्यवस्थेमध्ये नेमका चालले तरी काय. आरोग्य व्यवस्थेच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. दुर्घटनेनंतर नवजात शिशु कक्षाला टाळे लावण्यात आले आणि त्यामुळे पहाटे जन्मलेलं बाळ उपचाराविना रुग्णालयातून परत पाठवण्यात आलं. अतिशय हलगर्जीपणा या ठिकाणी आता आरोग्य व्यवस्थेचा पाहायला मिळतोय. अमरावतीमध्ये आरोग्य व्यवस्थेचा बट्ट्याबोळ उडाला. आईची प्रकृती आता त्यामध्ये चिंताजनक आहे. तर बाळाला घेऊन खासगी रुग्णालयामध्ये धाव घेण्यात आली. ये जो बच्चा है इसने रात में 5:30 बजे हुआ पेट में लैट्रिन कर दिया और इसकी माँ को जो है बहुत ब्लीडिंग हुई. तो उसकी वजह से उसकी माँ बहुत सीरियस है. अभी हार्ट बीट भी नहीं चल रही अभी. तो उसके लिए माँ भी भरती है इसकी और इसको अभी हॉस्पिटल में लेके आ रहे हैं. इथे काय सांगितलं होतं आणि त्यांची आई कुठे भरती आहे? आई इधर है ना भरती. ठीक है. कितने दिन का बालक है अभी? आज सुबह हुआ? आज सुबह ही हुआ. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.